2 आणि आयोजन समितीच्या वतीने 1000. ड्रीम 11 ग्रुप कडनं सुद्धा 1000 रुपये दिली. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग झाला नाहीये. अनिकेत पाटील आहेत या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक. चूक होणार नाहीये. फलंदाज अनिकेत 0 वरती बाद. पाहिलं तर अशोक पाटील 30 ते 35 आमदारांची जिम्मेदारी रवींद्रदादा चव्हाण यांच्या खांद्यावरती आणि सर्वच आमदारांना त्यांनी निवडून आणलं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सातत्याने डोंबिवलीमध्ये हे नाव चर्चेत आहे. रवींद्रजी चव्हाण साहेब आपण पाहतोय सलग 4थ्यांदा आमदारपदी ते विराजमान झालेले आहेत. असं म्हटलं जातं हवा कोणतीही असो कुळा आम्हीच उतरणार हे सांगत असतात नेहमीच रवींद्रदादा चव्हाण. आणि त्यांच्या निकटवर्ती तुम्ही पाहतात साई शिवाजी शेलार, विनोद जयरामजी काळन जे नगरसेवक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेतचा झेल अनिकेतने स्टिपलाय. आणि आता बॅटिंग करण्यासाठी हितेश गायकर आलेत. हितेश गायकवाड आलेत. हा एक आगवेगळा फटका होता. 2 धावा इथे पूर्ण आलेत. बघा त्या तिसरीचा प्रयत्न सुरू आहे मात्र मिळणार नाहीये. हितेश गायकवाड आपण पाहिले तर पेशाने वकील सुद्धा आहेत. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 3. 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग असताना तिसगाव संघ आपण पाहतोय. सागर गायकवाडला आम्ही काल पाहिलं जवळजवळ 3:30 वाजेपर्यंत सागर गायकवाड आमच्या सोबत होते निजे ग्राउंडमध्ये ज्या TDPL संपन्न झाली. आणि खूप चांगले फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवलं सागरने त्या स्पर्धेमध्ये. यष्टिरक्षक त्यानंतर कॅचेस काही जिंकल्या आणि चांगले खेळाडू आहेत. एक शतक सुद्धा सागर गायकवाडच्या नावावरती तुम्हाला पाहायला मिळतं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. प्रथम वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये. फलंदाज हितेशकडे उत्तरच नव्हतं. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. प्रथम ठाकूरची भरपूर बोली लागली. अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग त्याच्या अगोदर आपण मी उल्लेख केला अनिकेत पाटीलचा. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. येतोय BJP चौकार. मावरा 7 धावा आलेत. एक चौकार जरूर आला रिव्हर्स. चला फिल्डिंग लगेच लावायची. ईश्वरी 11 सोनारपाडा नितीनजी फुलोरे खोणीगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. अमरने हॅट्रिक घेतली तर अमरला तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. नितेश शेलार खंबाळपाडा यांच्याकडनं 2000 रुपये. हॉटेल तडका यांच्याकडनं 2000 रुपये. ड्रीम 11 टीमकडनं 1000 आहेत. 5 झाले आणि आयोजकांकडनं 1000 रुपये म्हणजे 6000 अमरला मिळू शकतात जर त्यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर. बक्षिसांचा वर्षाव तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. SSCC ट्रॉफीमध्ये साई शेलार यांच्या माध्यमातून नेहमीच स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. आणि ज्या प्रकारे मगाशीच मी उल्लेख केला की येणाऱ्या ISPL मध्ये सुद्धा ऑक्शन बोली त्यांची नक्कीच लागणार आहे 15 डिसेंबरला. त्यामुळे शुभेच्छा असतील साई शेलार तुम्हाला. ISPL सर्वात मोठी स्पर्धा टेनिस बॉलची. बोलूया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत अनिकेत पाटील येत आहेत. आय थिंक आदर्श ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलर म्हणून त्यांची निवड झाली. बेस्ट बॅट्समन योगेश पाटील होते. गोलंदाज अनिकेत हलक्या हाताने खेळत आहेत. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आर्यन मला वाटतं तिथे आहेत. आर्यनने चांगली फिल्डिंग केली. आर्यन नेहमीच चांगली फिल्डिंग करत असतात. फिल्डिंगचा स्टँडर्ड ते नेहमीच जपत असतात. सिंगलने धावसंख्या पुढे सर केला. अशोक पाटील आम्हाला सांगतात 8 वरती धावसंख्या GTCच्या माध्यमातून. बघा क्लिअरिटी विथ क्वालिटी जेणेकरून एखादी इंटरनॅशनलची मॅच आपण घर बसल्या बघू शकता आपल्या TV वरती यूट्यूबच्या माध्यमातून. गोलंदाज अनिकेत राईट ओव्हर द विकेट.
ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क इथे होत नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये. नेहमीच बघा पहिली स्पर्धा त्यांनी जिंकली, आदर्श ट्रॉफी. तो संघ तुम्ही पाहतायत ईश्वरी 11 सोनारपाडा. पुढची मॅच संदप आणि देवीचा पाडा. लक्षात घ्या, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. जयेंद्र पाटील साहेबांचं आगमन झाले दावडी गावचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. शेख सन्माननीय जालिंदर पाटील सोनारपाडा यांचं देखील आगमन, दावडी नगरसेवक यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आयोजन कमिटीच्या वतीनं, धन्यवाद. तसेच 40+ संघटनेचे सदस्य राजू म्हात्रे यांचे आगमन झाले देवीच्या पाडाचे, त्यांचे हार्दिक स्वागत. मात्र इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही, थोडंसं संघर्ष करतोय तिसगाव टीम या मॅचमध्ये, कारण की धावा येत नाही. लेगबाईजचा इशारा आलाय. लेगबाईजच्या स्वरूपात एक रन्स मिळेल. धावसंख्या 9. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हाईट फॅक्टर सुद्धा थोडंसं जास्त आहे, ऑप्शनचे थोडेसे बाहेर सुद्धा होते. योग्य डिसिजन आहे, पंचांचं कौतुक करेल मी. पहिल्या फेरीतील चौथा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. JP पॅनल तुम्ही पाहतायत, नेहमीच चर्चा आहे टेनिस क्रिकेटमध्ये आता. JP पॅनल, जय पवार अँड कंपनी आणि त्यांच्याच पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. योग्य डिसिजन अनिकेत. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा जास्त बाहेर आहे. अनिकेतचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टेनिस क्रिकेटचा अशोक आपण एक विचार केला तर नेहमीच अमर ठाकूर पहिलं षटक टाकतात, त्यानंतर अमर ठाकूर तिसरं षटक टाकतात. तर या सीझनमध्ये थोडीशी रणनीती चेंज केली आहे. योगेश पाटील, अमोल पाटीलने काहीतरी वेगळं ठरवलं असं व काही यंगस्टर्सवरही विश्वास त्यांनी दाखवला आहे. रितेश पाटीलसारखा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये, ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम आहे. रिवर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पॉईंट आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल. पॉईंटमधून चौकार येतोय तो फलंदाज ऋषभच्या बॅटमधनं. तुमच्याकडे सराव पाहिजे. सर्व त्याचं काळ आपण पाहिलं. ज्यावेळी मी समालोचन करतो ना, अशी बरीचशी माहिती मिळाली. संदीप भोईर बेतवडे ज्याने रिव्हर्स फटक्याला सुरुवात केली, अनंत पाटील यांचा मी उल्लेख करेल. त्यानंतर पिंट्या जोशी, उलटा पुलटा, निलेश म्हात्रेला कसं विसरून चालेल. टेनिस क्रिकेटला पडलेलं कोड आहे निलेश म्हात्रे. सातव्याने रिव्हर्स फटका किती इझी घेतात. सध्या त्यांचा वारसा जपत असताना सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. सामना थांबवायचा 2 मिनिटं. पंचांना विनंती असेल. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं नक्कीच आगमन आणि चालू राहू दे सामना, अशीच सूचना सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेली आहे. अन्न, नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण हे मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सुद्धा भूषवलेलं आहे आणि सलग 4थ्यांदा ते आमदारपदी निवडून आले. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं. सातत्यानं नागरिकांची तळमळ पाहताना त्यांच्या अडचणींना नेहमीच त्यांच्या वतीनं सोडवलं जातं, निराकरण केलं जातं आणि प्रत्येक घटकांवर ज्यांचं सातत्यानं लक्ष राहिलेलं आहे. जय श्रीराम हा नामघोष, हा जय घोष नेहमीच आपण ऐकतोय, पाहतोय आणि त्याचमुळे हिंदू धर्म संरक्षणासाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच पुढाकार घेताना पाहायला मिळालेला आहे. आणि तशीच आठवण भेट आपण सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना देत आहोत. त्याबद्दल त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात आणि नक्कीच सन्माननीय साईदादा शेलार हे रवींद्रजी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद घेऊनच सामाजिक कार्य करतायत. तर धन्यवाद रवींद्र चव्हाण साहेब, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी राखलात त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, आपण ऐकूया आवाज नितीन काळे सरांचा. धन्यवाद. 2 षटकाचा खेळ संपला, धावा झाले 16. फिल्डिंग लगेच लावायची 8.00च्या सरासरीने 16 धावा आपण पाहतोय. रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्यापासून रजा घेत असताना आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार सलग 4थ्यांदा डोंबिवलीमधनं त्यांची निवड झालेली. बघा नेहमीच नागरिकांचा विश्वास त्यांच्यावरती राहिलेला आहे. सामाजिक कार्य आपण पाहतोय. सामन्याला लगेच आपण सुरुवात करायची. साई शिरा यांचा इशारा आलाय, मॅच सुरू करायची. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत ते बाहुबली ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट अमर ठाकूर, आणि अमर ठाकूरने विकेट हॅट्रिक घेतली. हॉटेल तडका यांच्याकडनं 2000 रुपये, ड्रीम 11कडनं 1000 रुपये, नितेश शिरा यांच्याकडनं 2000 रुपये, आयोजन समितीच्या वतीने 1000 सर्व खेळाडूंसाठी ते पारितोषिक आयोजन समितीकडनं हॅट्रिकसाठी. पोलीस पाटील हरिभाऊ पाटील आपल्यापासून रजा घेत आहेत. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले, धावसंख्या 16. रवींद्र चव्हाण साहेबांना तुम्ही पाहिलं. आताच काही दिवसांपूर्वी अशोक पाटील आमच्या गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण तुम्ही पाहिलं. कार्यसम्राट माजी सरपंच जयंत दत्तू पाटील यांचे सुपुत्र चिन्मय पाटील रणजीपटू झाले. हा आनंदाचा क्षण होता. त्याच्या मागोमाग आता साईसुद्धा तोच प्रयत्न करत आहेत. साई विनोद काळन सध्या ते लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत.
लेदर बॉल क्रिकेट तुम्ही खेळला तर खरंच टेनिसमध्ये फायदा होतो. मात्र फारसं जर तुम्ही लेदर खेळत असाल तर नक्कीच टेनिसपासून थोडंसं दूर राहणंही गरजेचं आहे. आजदे गावचे वेगवान गोलंदाज बघा, आजदे एक्सप्रेस राजू जोशी सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे आजदे गावचे अमित भूर यांचे भरपूर भरोशाचे गोलंदाज आहेत राजू जोशी. तर 40+ क्रिकेट सुद्धा सध्या भरपूर प्रमाणात होतं, त्यामुळे 40+चे उल्लेख होणं गरजेचं आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न बघा, ज्या गोलंदाजावरती पारितोषिक लावले त्या गोलंदाज अमर ठाकूरने पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतली आहे. फलंदाज हितेश गायकवाड बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटिंग करण्यासाठी ज्या खेळाडूची मी चर्चा करतो, सातत्याने रेशी जितून इलेश 11 डोंबिवली या संघामध्ये खेळत असतात. अमर ठाकूरला तुम्ही पाहतायत. विशाल शेलार यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये म्हणजे 7000 मिळतील अमरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर. म्हणजे फेवरेट खेळाडू आहे बघा, नेहमीच पसंतीने आलेला खेळाडू आहे. तर सन्माननीय विशाल कृष्णस्वामी यांचा आपण या विशेष सन्मान करणार आहोत, कारण या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. धावपटू ह्या नाताने त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे आणि आता 24 तासांमध्ये 220 किलोमीटर पूर्ण करण्याचा सुद्धा रेकॉर्ड ते आता करणार आहेत. या अगोदर त्यांनी 7 दिवसांमध्ये 600 किलोमीटर धावून पूर्ण केलेले आहेत आणि त्याचमुळे धावण्याचा विक्रम ते लवकरात लवकर नोंदवतील आणि पुढच्या वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये ते चांगलं काम करून भारतीय संघामध्ये समाविष्ट होतील. याच शुभेच्छाने आपण विशाल यांना रजा देतो. विशाल, आपण या स्पर्धेत आलात, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन अँड ऑल द बेस्ट. जाऊया आपण एका समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज नितीन काळसरांचा. नाही, मनीष सर आता ज्या गोलंदाजावरती जवळजवळ 7000 रुपयाचे कॅश प्राईज लागले हॅट्रिकसाठी, तो गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. आणि जर अमर ठाकूरने बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले तर नितेश शेलार यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे. हा वेगळा पारितोषिक आहे अशोक, याच्या मागचं रहस्य काय मलाही माहीत नाही, मात्र 2 वाईट टाकले तरी 2000 रुपये. मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बघायचं आहे, SSCC ट्रॉफीमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का अमर ठाकूर. काल पहिलं अर्धशतक आम्ही TTPL मध्ये पाहिलं होतं. प्रथमेश ठाकरे भिवंडीचा खेळाडू, आता इथे पहिली हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का, गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळेल का या खेळपट्टीवरती. पिंट्या गायकवाड आणि शेखर यांची प्रचंड मेहनत राहिली या क्रीडांगणासाठी, खेळपट्टीसाठी. त्यामुळे या खेळपट्टीचा फायदा होईल का अमर ठाकूरला. जोरदार टाळ्याने स्वागत करूया हॅट्रिक बॉलचा. गोलंदाज सज्ज होते अमर ठाकूर, राईट एम ओव्हर द विकेट आजदेगाव कडून. हलक्या बॉटमचा वापर केलाय बघा, कारण की हॅट्रिक पूर्ण होणार नाहीये. बॅटिंग करण्यासाठी विजय गायकवाड आले, ते एक लेजंड क्रिकेटर आहेत. तिसगाव म्हटल्यानंतर विजय गायकवाड नेहमीच हे नाव चर्चेत आहे. 17 धावल कधी लागले, 3 विकेट गेलेले आहेत. अमर ठाकूरला 2 विकेट मिळालेत, प्रथम ठाकूरला 1 विकेट मिळाली. 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेणारा गोलंदाज याच टीममध्ये रिद्धेश पाटील. तर गोलंदाजी चांगली आहे, चांगली बांधणी केली आहे अमोल पाटीलने या टीमची. मात्र या स्पर्धेत आपण पाहतोय ईश्वरी 11 सोनारपाडा या नावाने संघ खेळतोय. पुढची मॅच संदप विरुद्ध देवीचा पाडा. प्रथमेश पाटील अँड कंपनी त्यांना फाईट करेल तो देवीचा पाडा. राजू म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, 40+ संघटनेचे सदस्य. राजू म्हात्रे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ड्रोन कॅमेरा नक्कीच बदल, त्यामुळे अमरही थांबले थोडेसे. ऋषभ जोपर्यंत मैदानात तोपर्यंत नक्कीच धावांची गती वाढू शकते तिसगाव टीमची. हा फटका चांगला आहे, मिडो आपला क्षेत्ररक्षक आहेत योगेश पाटील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असं वाटतं अशोक पाटील लहानपणी भरपूर गोट्या खेळलेत योगेश पाटील. फलंदाज बाद.
फटका चांगला आहे, टायमिंग झालंय, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सावराम बाबा म्हात्रे क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते अशोक, या क्रीडांगणामध्ये प्रेक्षकांची गर्दी असते, कारण नेहमीच पसंती देतात या क्रीडांगणाला. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक केलंय काल. चॅलेंज स्पोर्ट या संघामध्ये अमरला तुम्ही पाहिलं होतं. TDPL ठाणा जिल्हा प्रीमियर लीगमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 वरती 4 विकेट गेलेत. टॉससाठी इन्व्हाइट करतोय संदर्भ टीमचे कॅप्टन आणि देवीचा पाडा टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहिली तर जगदंबा बाकलन बी विरुद्ध सतरंगी स्पोर्ट गावदेवी हेडुडणे असे 12 संघ आज इनॅक्शनमध्ये आहेत. पहिला सामना मोठी देसाईने जिंकलाय, दुसरा सामना देसाईने जिंकलाय, तिसरा सामना निजेने जिंकलाय, चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये फक्त अशोक सांगतात 18 रन झाले होते. या मॅचमध्ये सुद्धा असं वाटतंय ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ईश्वरी 11 RM 11 सोनारपाडाने की 21च धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आणि तो चौकार मारला होता दर्शन शेलारने. मग त्यानंतर दर्शन थोडीशी क्रिकेटपासून दूर झाले, सातत्याने कमलपडा संघामध्ये जॉईन झाले नाही आहेत. जॉबसुद्धा महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्रत्येक खेळाडू सातत्याने गावासाठी खेळ असं नाही आहे. रितेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. तर कमालपाड्याचे जावई सुमित पाटील यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या. सुमित पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. कमालपाड्याचे जावई सुद्धा आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि रितेशला प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा त्यांच्याकडनं. सुमित पाटील यांच्याकडनं रितेशला प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राईज. अशोक आम्हाला सांगतात 22 धावा झाल्यात. इथून 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या मॅचमध्ये 62 केल्या मोठी देसाईने, त्या चेस झाल्या नाही. दुसऱ्या मॅचमध्ये भालगावने 45 केल्या, त्या सहज चेस झाल्या. तिसऱ्या मॅचमध्ये गौरीपाडाने फक्त 18 धावा केल्या, त्या सहज चेस झाल्या नाही. चौथ्या मॅचमध्ये म्हणजे धावा फक्त 22 आहेत. त्यामुळे धावांचा ग्राफ थोडासा खाली आलाय मनीष सर, म्हणजे धावा बनत नाही आहे खेळपट्टीवर. त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुमित पाटील यांच्यानं प्रत्येक विकेटला 500 रुपये रितेशला. बॅकफुटला गेले, शॉर्ट टर्नमॅनला अमर ठाकूर आहेत, वेगाने धावतात. मात्र डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. प्रथमेश आहेत आय थिंक तिथे, प्रथमेश पालकरी. चांगली फिल्डिंग गेली, दोन्ही धावसंख्या पुढे सरकली होती. 24 वरती SSCC ट्रॉफी तुम्ही पाहताय, 7वं पर्व पाहताय या स्पर्धेचं. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ सोनारपाडा, मालिकावीरचा मानकरी केतन म्हात्रे होता, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. त्याच्याच मागोमाग ऋषी भोईर सुद्धा त्याच्या रेसमध्ये होते. ऋषीने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. ऋषी भोईरने सुद्धा 135 धावा केल्या होत्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला अमोलने, कारण त्याला माहिती बॅकअप आहे. योगेश पाटील तिथे आहेत. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. पडलेगावची स्पर्धा आली, तिथे रितेश त्या स्पर्धेत खेळू शकले नव्हते. मात्र रितेशची या सीझनची पहिली स्पर्धा आहे. रितेश पाटील मागच्या वर्षी बेस्ट बॉलर होते, 10 विकेट घेतले होते. आणि इथे बघायचे फटका चांगला आहे, चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
राजू म्हात्रे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती बघा सामना एन्जॉय करतायत. एक चांगले क्रिकेटर आणि काय फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवतात राजू म्हात्रे. 40+ मध्ये देवीचा पाडा 40+ संघासाठी. त्यांच्याच बाजूला निलेश म्हात्रे थोडीशी चर्चा करतायत. प्रशांत भोईर सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. ऋषभ गायकवाडच्या बॅट मधून आलाय उपयुक्त षटकार. सुमित पाटील साहेब खंबाळपाडा सोनारपाडा. सन्माननीय सुमित पाटील साहेब सोनारपाडा, आपणास मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ही नम्र विनंती आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद. नक्की सुमित पाटील एक स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, डावखुरे आहेत त्याचे खास करून. आणि काय बॅटिंग केली त्यांनी अनेक वेळा. आता थोडंसं क्रिकेटपासून ते दूर असतात, आता क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेर होता. इष्टरक्षक अमोल बीट झालेत, पंच वाईटची खून करते, त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे 2 रिव्ह्यू असतील, रनआउट, भीमर आणि वाईट. त्यासाठी तुम्ही वापर करू शकता. विशाल शेलार यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व ग्रामस्थ मंडळी खंबाळपाड्याचे त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्यांच्या गावची स्पर्धा आहे, त्यामुळे त्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची असते. छत्तीस धाबा दाबल त्यामध्ये रितेश ऑन साईडला खेळायचं होतं, मोठ्या फटक्याच्या शोधात होते. नेहुल होते मात्र चेंडूने बॅटची संख्या ती प्रथम बॅटिंग करताना तिसगाव संघाची 36-4 गडी बाद. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. एका बाजूला संदप, दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा. धावसंख्या आपण पाहिली तर 36 वरती पोहोचले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अमर ठाकूर आलेत बघा. अमर ठाकूरला भरघोष बक्षीस आहेत हॅट्रिकसाठी. विशाल शेलार यांच्याकडे सुद्धा 1000 रुपये आहेत. नितेश शेलार यांच्याकडनं 2000 रुपये आहेत. आयोजन समितीच्या वतीने 1000 रुपये आहेत. हॉटेल तडकाकडनं 2000 आहेत आणि ड्रीम 11 कडनं सुद्धा 1000. असे एकत्रित 7000 रुपयाचं कॅश मिळते अमर ठाकूरला विकेट हॅट्रिकसाठी. इथे फटका चांगला आहे. वाईट लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत. अनिकेत वेगाने आलेत. मी मगाशीच उल्लेख केला या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक अनिकेतला तुम्ही पाहतायत. 2 धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकतील ती 38 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या मॅचमध्ये 62 धावा आल्या, त्यानंतर धावा आल्या नाही आहेत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं मनीष सर. दुसऱ्या मॅचमध्ये 45, तिसऱ्या मॅचमध्ये 18, या मॅचमध्ये चौथ्या मॅचमध्ये 38 आलेत. त्यामुळे धावा येत नाही आहेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तिसगाव टीमला. मात्र इथून 50 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. आणि ऋषभ जर थांबले तर 50 होतील. चांगला चेंडू बघा. अमर ठाकूर व्हेरिएशन खूप चांगलं आहे. एका स्पर्धेमध्ये 20 विकेट घेण्याचा कारनामा सुद्धा केला होता. मकर संक्रांत ट्रॉफी 21 विकेट घेत असताना हा विक्रम आहे या गोलंदाजच्या नावावरती. अमर ठाकूर बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट, ग्रामीणचा बाहुबली असं त्याची ओळख आहे. आणि शरीरचा आपण विचार केला तर सुमित टेकले, काल त्याला तुम्ही पाहिलं बेस्ट बॅट्समन TDPL मध्ये. ऑन साईडला टर्न केले. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग खराब आहे. जणू काय फटक्यांचे चटके लागलेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
उमेश केने सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर हेमंत शेट्टी सरांना तुम्ही पाहतायत आणि शाहीद सरांमध्ये असे 3 ऑफिशियल पंच JP पॅनलचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विकी शेलार सुद्धा JP पॅनलमध्ये जॉईंट आहेत आणि सध्या चर्चा आहे संपूर्ण भारत देशभर JP पॅनल. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेच सुरू करायची. 42 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूनंतर इनिंग ब्रेक होईल तर लगेच टॉस होईल, लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन. संदप आणि देवीचा पाडा. जितू पाटील सुद्धा ही स्पर्धा पाहत आहे. सोनापाडा त्यांनी आपल्या गावच्या टीमला शुभेच्छा दिल्या. सोनापाडा टीमला जितू पाटील आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच बघा ना, बॅट्समनचा आपण विचार केला, फुटवर्कचा वापर नव्हता या चेंडू मागे. आपण थोडंसं मागे गेले, पुन्हा पुढे आले आणि अमरने हेच हेरलं एक्झॅक्ट फलंदाज काय करतोय हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला फलंदाला रीड करणं गरजेचं आहे. तुम्ही जर चांगले गोलंदाज असाल, चांगले गोलंदाज तुम्हाला बनायचं असेल तर बॅट्समनचं फुटवर्क, तो एक्झॅक्टली काय करतोय, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. क्रिकेट इतका इझी नाही आहे. इथे फटका चांगला आहे, चेंडू उंच गेला आणि जाईल खेळाडू कक्षाच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. ऋषभच्या बॅट मधून आलाय षटकार. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा, त्यांच्यासारखा नक्कीच ज्यांच्या नावाने तुम्ही स्पर्धा पाहताय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार, त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणं भरपूर कठीण आणि होणारच नाहीये. आणि चांगले क्रिकेटर सुद्धा राहिलेले आहेत. याच क्रीडामध्ये ते सराव करायचे. धावा झाल्यात त्या 48-48 इनिंगचा शेवटचा बॉल. रिव्हर्स बघा, सरळ बॅटने मनीष सर धावा येत होत्या. फलंदाज एक्झॅक्टली काय करायचं बघा. विकेटला महत्त्व आहे, लक्षात घ्या. मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट पाहिले जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला. इथे विकेट गमावली अशोक. 48 वरती 30 गावला आपण पाहतोय 5वा धक्का लागलाय. फलंदाज बाद झालेत आणि 49 धावांचा पाठलाग करायचा. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे टॉस केला जाईल. संदप आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा. धन्यवाद. करायचा तो नितीन फुलोरे खोणीगाव यांनी प्रस्तुत केलेला ईश्वरी 11 सोनारपाडा संघाला आपण लगेच टॉस बॉक्समध्ये बनवतो. ते सज्ज आहेत मनीष पाटील. सन्माननीय प्रशांतजी बोहीर म्हणजेच ज्यांना बाळ्या नावाने ओळखलं जातं, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत. नाणं तुम्हाला माहितीच आहे, असेंबल केलेले आहे. टेल हेड छापा किंवा काटा असेंबल केलेले. सर या. तर देवीच्या पाडा टीमचे कॅप्टन कॉल देतील. संदप आपल्याला मान्य आहे? ओके. तर हेड और टेल तुम्हाला कॉल द्यायचा आहे. यस सर, डू दी ऑनर. हेड इज कॉल अँड टेल्स इट इज. धन्यवाद प्रशांत दादा. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान व्हायचं आहे. संदप टीम नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल सांगतो नंतर. प्लेयर नाही आले. चालेल का? निर्णय नंतर सांगितला तर निर्णय सांगावा लागेल. या ठिकाणी नियम आहे आणि नियमात कुठली शिथिलता येणार नाही आहे आणि त्याचमुळे यू हॅव टू गिव्ह युअर डिसिजन. फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. ही पहिलीच स्पर्धा आहे की अगोदर संदपगाव खेळलाय? पहिली. मागच्या वर्षाच्या तुलनेने नवीन चेहरे आले असतील तर या सीझनमध्ये काही कोणी नवीन चेहरे टीममध्ये ॲड झालेत? नाही ना, सेम टीम आहे. मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय? हो. यावर्षी त्यापेक्षा चांगला? हो. तर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी करायची आहे टीम देवीचा पाडा. या निर्णयाकडे कसं पाहताय? क्षेत्ररक्षण आलंय आणि पहिलेच एंट्री चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग आले, बॅटिंग करणार. फलंदाजी करायची आहे पण तुमचा परफॉर्मन्स मॅटर करतो तुमच्या टीमवर. तर टीमच्या आत्मविश्वासाबद्दल काय सांगशील? कारण टीम बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यात SSCC ट्रॉफी सीझनच्या पहिल्याच महिन्यामध्ये येते. तर यासाठी काय विशेष तयारी? आयोजन खूप चांगलं केलं आहे आणि खरं तर ही पहिली एंट्री आहे आमची आणि आज आम्ही सर्व एकजुटीने खेळायचा प्रयत्न करू आणि स्पोर्ट्समनशिपचा पूर्ण प्रयत्न करू. क्या बात आहे. संदप संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि देवीचा पाडा संघाला करायची आहे फलंदाजी.
दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ इंडिया सन्मान्य हरीश पंड्या सर. आपण आहात GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय SSCC ट्रॉफी 2024. थँक्यू. एक महत्त्वाची सूचना असेल, जे टीम्स SSCC ट्रॉफीमध्ये खेळतात त्यांना एक महत्त्वाची सूचना असेल, तुम्हाला मेन एंट्रीमध्येच यायचं आहे, लक्षात घ्या. आणि मैदानाच्या चारी बाजूने कुठूनही तुम्ही मैदान जर आलात तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. तुम्हाला मेन एंट्रीमध्येच यायचे. हॅलो चेक. तुम्हाला मेन एंट्रीमध्येच यायचे, लक्षात घ्या. मैदानाच्या चारी बाजूने तुम्ही कुठून येऊ शकत नाहीये आणि जर आलात तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल, हे लक्षात असू द्या. ओ टू अरे सर. शुभ दुपार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फॅन्टास्टिक फ्रायडे. आणि आज शुक्रवारी आपण बघत आहात साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक. साई शेलार, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, विकीभाऊ शेलार आणि त्यांचे सर्व सहकारींनी मिळून लागोपाठ 7व्यांदा या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 7 स्टार टुर्नामेंट आणि 7 तारांकित अशी ही स्पर्धा ग्रामीण खेळाडूंसाठी एक खिरापत. प्रमोदजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वेलकम प्रमोद. मला अजूनही घाटकोपरची स्पर्धा आठवते जिथे फायनलमध्ये प्रवेश केला होता. रिची, प्रमोद, सुखदेव काका, म्हणजे म्हात्रे फॅमिलीचे 3 पिढ्या आपण पाहिल्या. सुखदेव म्हात्रेजी, प्रमोद म्हात्रे आणि आज त्यांचा पुत्र ऋषी प्रमोद म्हात्रे यांना सुद्धा आपण बघितलं. 49 धावांची गरज आहे. फलंदाजी करणारा जो संघ आहे तो आहे सोनारपाडा. अगदी 52 कशी सोन्यासारखा सोनारपाडा. पहिला चेंडू आणि आडव्या बॅटनी चाबुक शॉट, 4 धावा. तर गायकवाड यांच्या समोर चौकाराने खातं खोडलंय. 3रे फलंदाज झालेत या स्पर्धेतले ज्यांनी चौकाराने खातं उघडलंय. परत एकदा हवेत टोलावून मारलेला हा पटका आणि हा गगनभेदी षटकार. चौकार नंतर षटकार, चेंडू सीमारेषा पार. निर्दोष, सुंदर, सरस, सलील फटका. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. त्यांच्या सारखा धावसंख्या झाली ती 14. अनिकेत पाटील अगदी हळुवारपणे, म्हणजे अगदी अरिजित सिंगला अनप्लग लाईव्ह ऐकणं आणि अनिकेत पाटीलची फलंदाजी बघणं, दोघांचा एक वेगळा मजा आहे. उजवी डावी जोडी मैदानामध्ये. आता योगेश पाटील. आतापर्यंत 200 चेंडू या स्पर्धेत गोलंदाजांमार्फत करण्यात आलेले आहेत. या सर्व छोट्या माहिती, इत्यंभूत माहिती आपल्याला देतात अशोक पाटील फ्रॉम फडकेपाडा. डावखुरा फलंदाज
प्रथमच सामोरं जातोय तो ऋषभ यानं, ऋषभ गायकवाड. पेंढारकर टोकाकडून मारा करतायत. अगदी बुंदा मारायचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडूला व्यवस्थितरित्या ओळखलं होतं. घारीची नजर पाहिजे फलंदाजाची, क्षेत्ररक्षकाची, गोलंदाजाची. आणि म्हणून पूर्वीच्या काळी जेव्हा टेस्ट क्रिकेट व्हायचं, खेळाडू रात्री 10 वाजता झोपायचे, कारण दुसऱ्या दिवशी टेस्ट मॅच खेळायची आहे. सध्या त्यात बदल झाला आहे, खास करून कोविड नंतर तर जास्त, कारण लोकांना सवय झाली आहे रात्री जागे राहण्याची. यू मस्ट टेक अ साऊंड स्लीप ऑफ 8 hours. उजव्या हाताने यावेळेला LBW पायचीचं अपील. काय करत होते फलंदाज? अनिकेतनी फटके चांगले मारले, परंतु छोटीशी अशी खेळी त्यांची आणि त्याचा बिमोड करण्यात यशस्वी झाला आहे तो ऋषभ. बाद होऊन परतलाय फलंदाज अनिकेत पाटील, परंतु बाद व्हायचा अगोदर त्याने आपलं काम केलंय. 5 चेंडूमध्ये 15 धावा, 300चा स्ट्राईक रेट. म्हणजे बैलगाड्या शर्यतीत सोन्याचा स्ट्राईक रेट म्हणा किंवा अनिकेत पाटीलचा स्ट्राईक रेट म्हणा, दोन्ही विजेते असे खेळाडू. आणि अगदी 24 कॅरेट सोन्यासारखं परफॉर्मन्स राहिलं अनिकेत पाटील यांचा. आता नवीन फलंदाज अमोल पाटील. पहिलं षटक संपलंय, आता द्वितीय षटकाला सुरुवात होते. चोलेगाव अँडकडून अमोल पाटील यांना गोलंदाजी करण्यासाठी सौरभ गायकवाड. तर ऋषभ गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला सौरभ गायकवाड. पाटील आणि पाटील समोर गायकवाड आणि गायकवाड. क्या बात आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 प्रत्येकी आणि चषक. या स्पर्धेमध्ये रंग भरतायत नितीनजी काळण आणि मनीष पाटील. स्कोरिंगची जबाबदारी निभावतायत ते अशोकजी पाटील. डाव्या हाताने राऊंड द विकेट. 1 धाव पूर्ण केली गेली आहे, मात्र दुसरी धाव सुद्धा अगदी आरामात घेणार. ज्या पद्धतीने धावत होते असं वाटलं अगदी 2 कूल कॅप्स धावत आहेत ब्ल्यू रंगाच्या. आणि धावसंख्या पोहोचते ती 18वर. GTC लाईव्हवर ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहत आहात आणि आमचे गणवेशाचे पार्टनर आहेत 70-70 स्पोर्ट्स. एखादी स्पर्धा यशस्वी करायचं म्हटलं की प्रत्येक विभागामध्ये अगदी व्यावसायिकपणा आपल्याला बघायला मिळतो. ग्रामीण खेळाडूंना सुवर्ण संधी. ऑन दी अप त्या चेंडूला पुल केलंय. 1 धाव. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा निघाल्यात आणि तदनंतर आता काहीतरी स्थिर स्थावर होऊन खेळणं हे गरजेचं आहे, कारण प्रत्येक चेंडूला तुम्ही आपल्या बॅटला तलवार बनवू शकत नाही. कधी कधी ढाल बनवावी लागते आपल्याला आपल्या बॅटला. अटॅक आणि डिफेन्स, आक्रमण आणि बचाव याचं तंत्र जो शिकला तो मोठा खेळाडू झाला. निर्धाव चेंडू. आक्रमकपणा जेव्हा दाखवायचा असतो तेव्हाच दाखवावा, म्हणून क्रिस गेलने आपल्या मुलाखतीत सांगितलंय राहुल द्रविड हा क्रिस गेल सारखा खेळू शकतो, पण क्रिस गेल हा कधीच राहुल द्रविड सारखा खेळू शकत नाही. म्हणजे त्याला म्हणतात दर्जा, क्षमता, दरारा. यावेळेला पुल केलाय, चेंडूला गुल केलाय की काय? पडदा फाड, सिक्सर. साई शेलार म्हणजे मानलं पाहिजे, ज्या पद्धतीने मी तो जो षटकार पाहिला होता अगदी शारजा स्टेडियमला, फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे आणि षटकार बघावे तर साईचे.
यावेळेला व्हॉट अ शॉट, अगदी गॉल्फ खेळतायत की काय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला हा उत्कृष्ट फटका, 4 धावा. एकोणतीस धावा आणि आजच्या दिवसातील 302 धावा. शिवाजी दादा शेलार, तुमचा गोड आठवणींना उजाळा आहे. कुठे ना कुठे ते सुद्धा आपल्याला बघतायत, साईना बघतायत. गो अहेड हा त्यांचा नक्की मेसेज असेल. मित्रांनो, क्रिकेट खेळत राहा, नाव करत राहा आपल्या कल्याण डोंबिवलीचं. अजिंक्य राणे, निलेश कुलकर्णी सारखे जे खेळाडू जिथून आले, स्वीप करायचा प्रयत्न, मात्र ह्या वेळेला आवाक्याचा बाहेर चेंडू होता आणि षटक समाप्त होते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुस्थितीमध्ये सोनारपाडा 29. आता 18. गौरव गायकवाड, आतापर्यंत 3 गायकवाड यांना तुम्ही पाहिलं. धावसंख्या 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. धावसंख्या 29. 1 गडी बाद. अनिकेत पाटील बाद झालाय. 5 चेंडूमध्ये 15 धावा काढत. मनाने दिलदार, वागणे जबाबदार, दिसण्यात रुबाबदार, कामात खबरदार असे आमचे शिवाजी दादा शेलार. आज त्यांच्या आठवणींना उजाळा आपल्याला भेटतोय. साई शेलार यांनी आपल्या वडिलांसाठी, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वासाठी आणि आपली जबाबदारी समजून आज 7वं पर्व आपण गाजवतोय पूर्ण जगामध्ये. GTC लाईव्हवर याचं थेट प्रक्षेपण 100पेक्षाही जास्त देशांमध्ये प्रसारित केलं जात आहे आणि प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. शुक्रवार असून, वर्किंग डे असून आणि अजून ही संख्या वाढत जाईल. पेंढारकर अँडकडून नवीन षटकाची सुरुवात. हवेमध्ये काही वेळ चेंडू राहिला होता. ऑन ड्राईव्हचा हा नजाकत असलेला फटका होता. डावखुरा फलंदाज जेव्हा ड्राईव्ह करतो तेव्हा त्याला बघायची एक वेगळी मजा असते. सौरव गांगुली ज्या पद्धतीने ऑफच्या दिशेने ड्राईव्ह मारायचा, इंग्रजी कॉमेंटेटर म्हणायचे गॉड इज ऑन दी ऑफ साइड अँड देन देयर इज सौरव गांगुली. यावेळेला मात्र ऑनच्या दिशेने हा फटका होता. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. आता 31. 1 बाद. अजून एक देखणा ऑन ड्राईव्हचा फटका आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करतायत आणि तिसऱ्या पंचाची मदत मागण्यात आलेली आहे. शॉर्ट रनिंग आहे की नाही, हां, ओव्हरस्टेपिंगसाठी नो बॉल चेक करायचं आहे. 2 रिव्ह्यूज आहेत प्रत्येक संघाकडे आणि त्या रिव्ह्यूचा वापर केलाच पाहिजे. कौन बनेगा करोडपतीमध्ये लाईफलाईन तुम्ही वापरता, इथे रिव्ह्यू वापरा. उमेश केणे, येस, यांनी रेफरल घेतलाय. 22 यार्डचा खेळपट्टी आणि मैदानशी ज्याचे देणे घेणे ते आहेत उमेश केणे. सन्मान्य संतोष पाटील पातर्लीपासून आपल्यामध्ये उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे संतोषजी. मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पुढील सामना संदप विरुद्ध देवीचा पाडा आणि तदनंतर सतरंगी स्टोर गावदेवी हेदुटणे आणि वाकळण जगदंबा. नो बॉल आहे.
फ्री हिट. स्पर्धेतला पहिला नो बॉल आणि पहिली फ्री हिट. बघायचं आहे कुठल्या पद्धतीने खेळतोय डावखुरा. ओव्हरस्टेपिंग दाखवलं जाते कॅमेरामध्ये. हेच GTCचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या वेळी CCTV कॅमेरा फेल होईल पण GTC लाईव्ह फेल होणार नाही. असं जबरदस्त कामगिरी. फुलटॉस चेंडू आणि फेकून दिलाय. पर्दाफाड सिक्सर. उत्तुंग षटकार. प्रोत्साहन देत असतात. चेंडू फक्त 9 धावांची गरज आहे. 40 धावा 2 बाद. आणि नवीन फलंदाज म्हणून आता उतरतोय करण ठाकूर. गायकवाड आमच्यापासून लांब जाताना उजव्या हाताने राऊंड द विकेट. चांगला चेंडू. स्नॉटर बॉल. अशी काही चांगले चेंडू टाकलेत आज गायकवाड यांनी. त्याची गोलंदाजी छान आहे. तो धोकेबाज तर आहे पण डोकेबाज सुद्धा आहे. आणि त्याने थांबवलंय. म्हणजे विजय तुम्हाला तेवढा सोपा होऊन देणार नाही. आम्ही लढण्यासाठी आलेलो आहोत. हाफ ट्रॅकर चेंडू. फटका चांगला आहे मात्र तिथे क्षेत्ररक्षक असल्या कारणाने एकच धाव मिळणार. दुसरी धाव घेण्यासाठी सरसावलेत. धावबाद होण्याची शक्यता परंतु चेंडू व्यवस्थित तिथे आपल्या हातात घेऊ शकले नाही आहे. नाहीतर धोक्याची घंटा वाजली असती. 2 धावा आणि आता 13 चेंडू 7 धावा. तिसगाव संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. या षटकामध्ये मात्र समजतंय सोनारपाडा संघाला 49 धावांचा पाठलाग करताना किती कबाड कष्ट करावं लागते ते दाखवून दिलंय गायकवाड यांनी. जागेवर उभा राहून स्टँडर्ड डिलिव्हर फटका आणि याच बरोबर बाद. अजून एक मोठा यश. बाद होऊन परततोय फलंदाज करण ठाकूर. सध्या सोनारपाडाची 12 चेंडू 7 धावा पाहिजे. जी सुरुवात करून दिली होती अनिकेत पाटील यांनी त्यावर योगेश पाटील यांनी सुद्धा हल्ले चढवले. 14 धावांवर बाद झाला योगेश. 15 वर बाद झाला होता अनिकेत. मात्र आता नवीन षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाज आहे ओमकार गायकवाड. तिसगाव. फुलटॉस चेंडू. कडक बेधडक 6 धावा.
इसका कोई मोल नहीं होता, अनमोल अमोल. आणि याबरोबर लॉंगेस्ट सिक्स आजचा मला वाटतंय. ओहो हो, खूप लांब लचक षटकार आणि हा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. 7 गडी राखून भव्य विजय.